देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील आहेर वस्ती परिसरात ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश झालाय। बुधवार दिनांक 8 जुलै रोजी रात्री संशयास्पद हालचाली करणारी MH41BL 9848 क्रमांकाची मारुती सुझुकी इर्टिगा ग्रामस्थांनी अडवून देवळा पोलिसांच्या ताब्यात दिली। वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला। नाशिक विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी चेतन परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाहनातून विविध प्रकारचा प्रतिबंधित पान मसाला व तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला। जप्त मालाची किंमत 4,92,200 रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 10 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी इर्टिगा जप्त करण्यात आली। अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 14,92,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली अत्याधुनिक तंत्रज्ञान वाहनाच्या पुढील व मागील नंबर प्लेट समोर रिमोटद्वारे नियंत्रित होणारा काळा पडदा बसवण्यात आला होता। रिमोटचे बटन दाबताच काही क्षणात नंबर प्लेट पूर्णपणे झाकली जात असल्याने वाहनाचा क्रमांक दिसत नव्हता। त्यामुळे पोलीस, परिवहन विभाग आणि CCTV कॅमेऱ्यांची दिशाभूल करून प्रतिबंधित मालाची वाहतूक करण्याचा प्रयत्न होत असल्याचे तपासात उघड झाले। या प्रकरणी हेमंत प्रभाकर पवार राहणार भौर तालुका देवळा याला अटक करण्यात आली असून कुणाल संजय मेने राहणार खर्डे तालुका देवळा हा फरार आहे। त्याचा पोलीस शोध घेत आहेत। फिर्यादीनुसार फरार आरोपी कुणाल मेने याच्या विरुद्ध यापूर्वीही देवळा, वणी व दिंडोरी पोलीस ठाण्यात गुटखा तस्करीचे 4 ते 5 गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे तो सराईत गुटखा तस्कर असल्याचे नमूद करण्यात आले असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाने केली आहे। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे तसेच पोलीस हवालदार नितीन बाराहाते, राहुल शिरसाट, दिलीप सोनवणे आणि श्रावण शिंदे पुढील तपास करत आहेत।